सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे अंगणवाडी स्थलांतरण कसे करावे आणि केव्हा करावे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की नेमकं अंगणवाडी स्थलांतरण आहे तरी काय. तर अनेकदा आपल्याला माहिती आहे की लाभार्थी एका अंगणवाडी कार्यक्षेत्रातून दुसऱ्या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रामध्ये काही विशिष्ट कारणामुळं कामाच्या शोधात किंवा आणखी इतर कुठल्या कारणांमुळं स्थलांतरण करत असतात. मग पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अशा लाभार्थ्यांना एका अंगणवाडीतून दुसऱ्या अंगणवाडीमध्ये अंतर्भूत करण्यासाठी किंवा सेवा मिळाव्या यासाठी एक पर्याय देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे अंगणवाडी स्थलांतरण. जेव्हा असे लाभार्थी एका गावातून दुसऱ्या गावात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जातात तेव्हा ज्या ठिकाणी ते लाभार्थी गेलेले असतात तेथील अंगणवाडी सेविकांना आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधील अंगणवाडी स्थलांतरण हा पर्याय वापरून त्या लाभार्थ्यांना आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जोडता येतं. त्यासाठी त्यांना त्या लाभार्थ्यांना नव्यानं जोडण्याची गरज पडत नाही. हे आपण काळजीपूर्वक या ठिकाणी ऐकावं. त्या लाभार्थ्यांना नव्यानं जोडण्याची गरज पडत नाही. केवळ अंगणवाडी स्थलांतरण हा पर्याय वापरून आपण त्यांना पूर्वीच्या त्यांच्या अंगणवाडी केंद्रातून आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ओढून घेता येतं. साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्यांना आपल्याकडे ओढून घेता येतं. त्यासाठी तो लाभार्थी पूर्वीच्या अंगणवाडी केंद्रामध्ये रजिस्टर असला पाहिजे. जिथं कुठं ते आधी राहत असतील त्या ठिकाणी तिथं त्यांचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी दिलेला असला पाहिजे आणि आधार क्रमांक सत्यापित असलेला पाहिजे, म्हणजे व्हेरीफाईड असलेला पाहिजे. तरच आपण त्या लाभार्थ्यांना अंगणवाडी स्थलांतरण या पर्यायाचा वापर करून आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ओढून घेऊ शकतो. आता काही अंगणवाडी सेविकांना असं वाटतं की बाबा लाभार्थी माझ्याकडून गेलाय म्हणजे मला काहीतरी करावं लागतं, परंतु पोषण ट्रॅकरमध्ये तसं नाही. ज्या अंगणवाडी केंद्रातून लाभार्थी जात असतो त्या अंगणवाडी सेविकेला काही करण्याची गरज नसते. जिथं लाभार्थी गेलेला असतो त्या अंगणवाडी सेविकांना हा पर्याय वापरून आपल्याकडे त्या लाभार्थ्याला ओढून घ्यावं लागतं. हे पहिल्यांदा आपण समजून घ्यावं. आता पुढे आपण बघूया की कशा पद्धतीनं हा पर्याय वापरावा, हा पर्याय आहे तरी कुठं, आणि त्या लाभार्थ्याला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ओढून घेण्यासाठी किंवा जोडून घेण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत ती पूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लॉग इन करण्यासाठी आपला जो काही रजिस्टर मोबाईल क्रमांक असेल आणि आपण जो काही MPN सेट केलेला असेल त्याचा उपयोग करून ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं आपण मुख्य पृष्ठावरती येऊ आणि मुख्य पृष्ठावर सर्वात खाली उजव्या बाजूला तुम्ही बघत असाल की आणखी हा एक पर्याय तुम्हाला दिलेला दिसेल. त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे. यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. त्यापैकी अंगणवाडी स्थलांतरण हा एक पर्याय आहे. त्याच्या समोरील जो ॲरो आहे त्या ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये यापूर्वी जर आपण काही लाभार्थ्यांना अंगणवाडी स्थलांतरण या पर्यायाचा वापर करून आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जोडून घेतलेला असेल तर त्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि जर यापूर्वी आपण ही प्रक्रिया केलेलीच नसेल, हा पर्याय वापरलेलाच नसेल, तर अशा पद्धतीनं आपल्याला हे पेज जे आहे ब्लँक दिसेल, म्हणजे इथं कुणाचंही नाव या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही. आता वरतीच तुम्ही मराठीमध्ये वाचू शकत असाल, ही यादी कोणाची असेल, इथं असलेल्या लाभार्थ्यांची दुसऱ्या केंद्रातून या केंद्रात स्थलांतरित झालेल्या लाभार्थ्यांची यादी. म्हणजे दुसऱ्या कुठल्या अंगणवाडी केंद्रातून जर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये काही लाभार्थी आलेले असतील आणि आपण अंगणवाडी स्थलांतरण या पर्यायाचा वापर करून त्यांना आपल्या अंगणवाडी केंद्रात जोडून घेतलं असेल तर त्या लाभार्थ्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिलेली असेल, जर आपण तो पर्याय वापरलेला असेल तर. परंतु आता या अंगणवाडी केंद्रासाठी आपण कुठल्याही लाभार्थ्याला अद्यापर्यंत अंगणवाडी स्थलांतरण या पर्यायाचा वापर करून आपल्या अंगणवाडी केंद्रात जोडलेलं नाही, त्यामुळे इथं ही यादी ब्लँक आहे. आता आपल्याला एखाद्या लाभार्थीला जोडायचं असेल तर खाली हा पर्याय तुम्हाला दिसेल, अंगणवाडी स्थलांतरण किंवा अंगणवाडी स्थलांतर. याला आपल्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला त्या लाभार्थ्याचा 10 अंकी मोबाईल क्रमांक विचारावा लागेल, जो त्यांनी पूर्वीच्या अंगणवाडी केंद्रामध्ये दिलेला असेल. तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. खात्री करून घ्यावी की तो मोबाईल क्रमांक त्या लाभार्थ्यांकडे असेल, जेणेकरून त्यांच्याकडून मग आपल्याला OTP घेता येईल.
कारण त्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP पाठवला जातो 4 अंकी, आणि तो OTP मग आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करावा लागतो, तेव्हाच आपली प्रक्रिया पूर्ण होते. आता आपण या ठिकाणी मोबाईल क्रमांक प्रविष्ट केलेला आहे. लाभार्थ्याला त्या संबंधी विचारून घ्यायचं की बाबा तुम्ही पूर्वीच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जो मोबाईल क्रमांक दिलेला असेल तो सांगा म्हणून. तो इथं प्रविष्ट करायचा. तो त्यांच्याकडे उपलब्ध आहे का ते विचारून घ्यायचं. त्यानंतर खाली हे सर्च बटन इनेबल होईल, त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एक OTP आपल्या या प्रविष्ट केलेल्या मोबाईल क्रमांकावरती पाठवण्यात येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करावा लागेल. तो OTP आपण आता प्रविष्ट करून घेऊ. आता OTP आपण या ठिकाणी प्रविष्ट करून घेतलेला आहे. हा OTP 5 मिनिटांसाठी व्हॅलिड असेल. 5 मिनिटांच्या आत आपल्याला हा OTP या ठिकाणी प्रविष्ट करावा लागेल, अन्यथा हा OTP मग एक्सपायर होईल. आणि मग पुन्हा आपल्याला इथं दिसत असेल जे OTP पाठवा, पुन्हा पाठवा हे बटन सुरू होईल, आणि मग या पर्यायाचा वापर करून आपल्याला पुन्हा OTP पाठवावा लागेल. आणि जो नवीन पाठवलेला OTP असेल तो आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करून पुढील प्रक्रिया करावी लागेल. आता आपण या ठिकाणी OTP प्रविष्ट करून घेतलेला आहे. आता खाली दिलेले पडताळणी करा हा जो पर्याय आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर या मोबाईल क्रमांकाला जेवढे लाभार्थी लिंक असतील किंवा हा मोबाईल क्रमांक ज्या ज्या लाभार्थ्यांसाठी वापरण्यात आलेला असेल पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये, ते सर्व लाभार्थी तुम्हाला या ठिकाणी यादीमध्ये दिसून येतील. आता आपण जो मोबाईल क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट केला आहे, या मोबाईल क्रमांकाला 2 लाभार्थी लिंक आहेत, म्हणजे 2 लाभार्थ्यांसाठी हा मोबाईल क्रमांक वापरण्यात आलेला आहे, आणि त्या 2 लाभार्थ्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आता याच्यापैकी ज्या लाभार्थ्याला आपल्याला मायग्रेट करायचं असेल त्या प्रत्येक लाभार्थ्याच्या नावासमोर तुम्हाला दिसत असेल, सर्वात वरील जो लाभार्थी आहे त्याचा नावासमोर आपल्याला मायग्रेट दिसत आहे, आणि खालील जो लाभार्थ्याच्या समोर आपल्याला व्हेरीफाय अँड मायग्रेट दिसत आहे. का? कारण या लाभार्थ्यासाठी हा मोबाईल क्रमांक व्हेरीफाय नाही है ना, आणि म्हणून मग आपल्याला इथं व्हेरीफाय अँड मायग्रेट म्हणजे पहिल्यांदा आपल्याला यांचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करावा लागेल. याच्यासाठी यांच्या याच मोबाईल क्रमांकावरती एक OTP पाठवण्यात येईल, आणि तो प्रविष्ट करून तो मोबाईल व्हेरीफाय होईल, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्यांना मायग्रेट करून घेता येईल. परंतु वरील जो लाभार्थी आहे त्याचा आधार क्रमांक पण व्हेरीफाय आणि मोबाईल क्रमांक पण व्हेरीफाय, म्हणून आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट मायग्रेट हा पर्याय दिलेला आहे, म्हणजे स्थलांतरण करून घ्या असा हा एक पर्याय दिलेला आहे. म्हणजे या लाभार्थ्याला आपण आपल्याकडे स्थलांतरित करून घेऊ शकतो. तर आता आपण मायग्रेट या बटनावरती वरील लाभार्थ्याच्या क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या लाभार्थ्याचा आधार क्रमांक विचारला जाईल. आता सपोज ज्या लाभार्थ्याला आपण मायग्रेट करण्यासाठी म्हणजे स्थलांतरित करून घेण्यासाठी क्लिक केलं असेल त्याच लाभार्थ्याचा आपल्याला या ठिकाणी आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. हा आधार क्रमांक त्या लाभार्थ्याचा जो पूर्वीच्या अंगणवाडी केंद्रामध्ये आधार क्रमांक प्रविष्ट केलेला असेल त्याच्यासोबत मॅच करण्यात येईल, आणि तो जर मॅच झाला तर मग यशस्वीरित्या हा जो लाभार्थी आहे तो पूर्वीच्या अंगणवाडी केंद्रातून कमी करण्यात येईल आणि तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जोडण्यात येईल. बस एवढी ही प्रक्रिया आहे. या ठिकाणी आधार क्रमांक प्रविष्ट करायचा, आणि त्यानंतर खाली हे सादर करा बटन जे आहे हे सुरू होईल, आणि सुरू झाल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल. आधार क्रमांक मॅच झाला असेल तर लाभार्थी तुमच्या यादीमध्ये जोडण्यात येईल आणि पूर्वीच्या अंगणवाडी केंद्रामधून कमी करण्यात येईल. तर अशा पद्धतीनं ही जी लाभार्थी स्थलांतरणाची किंवा अंगणवाडी स्थलांतरण प्रक्रिया आहे ही आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण करून घेता येऊ शकते. आणि जे लाभार्थी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या ठिकाणून आपल्या अंगणवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये आलेले असतील अशा लाभार्थ्यांना आपण आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये या पर्यायाच्या माध्यमातून जोडून घेऊ शकतो. आता आपण जर अशा लाभार्थ्यांना डायरेक्ट नवीन लाभार्थी नोंदणी या पर्यायाचा वापर करून जर जोडण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्याला हा आधार क्रमांक आधीच अस्तित्वात आहे अशा पद्धतीचा एरर मेसेज येतो. तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याचदा तुम्हाला हा जो काही एरर मेसेज येतो हा का येतो, कारण जे लाभार्थी पूर्वीच कुठल्या तरी अंगणवाडी केंद्रामध्ये रजिस्टर आहे सेम आधार क्रमांकाने, त्या आधार क्रमांकाचा वापर करून आपल्याला पुन्हा दुसऱ्या कुठल्या अंगणवाडीमध्ये लाभार्थी रजिस्टर करता येत नाही सेल्फ आधारने. त्या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक आधीच अस्तित्वात आहे अशा पद्धतीचा एरर मेसेज येतो आणि लाभार्थी क्लाउडमध्ये जातो. तिथं फक्त डिलीट करण्याचा पर्याय असतो, लाभार्थी यादीमध्ये जोडता येत नाही. जेव्हा केव्हा असा एरर मेसेज येतो तेव्हा आपण अंगणवाडी स्थलांतरण हा पर्याय वापरला पाहिजे, जेणेकरून तुम्ही फक्त लाभार्थ्याला त्यांचा मोबाईल क्रमांक विचारला, त्याच्यावरती एक OTP पाठवला, तो व्हेरीफाय केला तर तुम्हाला कळेल की त्या मोबाईल क्रमांकाला किती लाभार्थी जोडलेले आहेत, ते कोण कोण आहेत, आणि त्याच्यापैकी मग कोणकोणत्या लाभार्थ्यांना त्यांना या अंगणवाडी केंद्रामध्ये मायग्रेट करून घ्यायचं. जसं आपण आता मगाशी बघितलं की या
ज्या प्रविष्ट केलेल्या मोबाईल क्रमांकाला कोणते कोणते लाभार्थी या ठिकाणी लिंक आहेत. तर अशा पद्धतीनं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अंगणवाडी स्थलांतरण हा पर्याय वापरता येतो. अपेक्षा आहे की आपल्या सगळ्यांना ही प्रक्रिया कळली असेल, समजली असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण या पर्यायाचा वापर करून जे लाभार्थी आपल्याकडे दुसऱ्या कार्यक्षेत्रातून येत असतील त्या सगळ्यांना आपण आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जोडून घेऊ. धन्यवाद.